विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एमएससीआयटी या कोर्समधील 13 सेशनचे 14 नंबरचे सिम्युलेशन क्वेश्चन आणि गाईड डॉक्युमेंट्स कसं सॉल्व करतात ते आपण बघणार आहोत. सर्वप्रथम आपण सिम्युलेशनचे क्वेश्चन कसं सॉल्व करतात ते आपण बघणार आहोत. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फुटबॉल हे टेक्स्ट सिलेक्ट केलेली आहे आणि या फुटबॉल टेक्स्टचे आपल्याला फॉन्ट साईज 72 करायचं आहे. फॉन्ट साईजवर क्लिक करून 72 वर क्लिक करायचं. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला स्पोर्ट डे इव्हेंट फ्लायर्स हे टेम्पलेट फ्लायर ग्रुपमध्ये सर्च करायचं आहे. सर्वप्रथम या फ्लायरवर आपल्याला क्लिक करावं लागेल. त्याच्यानंतर स्पोर्ट डे इव्हेंट फ्लायर हे टेम्पलेट सिलेक्ट करायचं आहे. त्याला क्रिएट करायचं आहे. सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन हे टेम्पलेट आपल्याला सर्च करायचं आहे. त्यासाठी सर्च बारवर क्लिक करायचं आहे. सर्टिफिकेशन ऑफ पार्टिसिपेशन या टेम्पलेटवर क्लिक करा. त्याच्यानंतर क्रिएट बटनवर क्लिक करा. नेक्स्ट क्वेश्चन. मायक्रोसॉफ्ट टेम्पलेट्स खूप उपयुक्त आहेत, परंतु तुम्हाला फक्त स्वतःच्या डिटेल्सचा डॉक्युमेंट एडिट करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे office.com ला भेट द्या. यासाठी आपल्याला या विंडोच्या स्क्रीनवरती गुगल क्रोम या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर या ॲड्रेस बारवरती क्लिक करायचं आहे. परत ॲड्रेस बारवरती अजून एक वेळेस क्लिक करा. त्याच्यानंतर टेम्पलेटवरती क्लिक करा. त्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक करा. या ठिकाणी आपले सिम्युलेशन क्वेश्चन सॉल्व झाले आहे. आता आपण गाईड डॉक्युमेंट्स कसे सॉल्व करतात ते बघणार आहोत. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला ब्लँक फुटर आणि ब्लँक हेडर इन्सर्ट करायचं. आता ते कसं इन्सर्ट करतात ते आपण बघूया. यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर क्लिक करायचं आहे. इन्सर्ट टॅबवर क्लिक केल्यानंतर हेडर अँड फुटर या ग्रुपमधून सर्वप्रथम हेडरच्या डाऊन ॲरोवर क्लिक करणार. त्याच्यानंतर या ब्लँक हेडरवरती क्लिक करणार. त्याच्यानंतर क्लोज हेडर अँड फुटरवर क्लिक करणार. परत फुटर ॲड करण्यासाठी इन्सर्ट टॅबवर क्लिक करणार. हेडर अँड फुटर ग्रुपमधून फुटर ऑप्शन सिलेक्ट करणार आणि त्याच्यानंतर ब्लँक फुटरवर क्लिक करणार. क्लोज हेडर अँड फुटरवर क्लिक करणार. उत्तर सबमिट करणार. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला एक टेक्स्ट बॉक्स ॲड करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपलं नाव एंटर करायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला इन्सर्ट टॅबवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर टेक्स्ट ग्रुपमधून टेक्स्ट बॉक्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ड्रॉ टेक्स्ट बॉक्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करायचा आहे आणि या ठिकाणी आपलं नाव एंटर करायचं आहे. सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या डॉक्युमेंटला आपल्याला सर्टिफिकेशन ऑफ पार्टिसिपेशन या नावाने सेव्ह करायचं. त्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह ॲज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यांनी आपल्याला डेस्कटॉपवर सेव्ह करायला सांगितलं आहे, म्हणजे डेस्कटॉप हे ऑप्शन सिलेक्ट करायचं. म्हणजे त्यांनी दिलेले सर्टिफिकेशन ऑफ पार्टिसिपेशन हे नाव ऑलरेडी आले, डायरेक्टली सेव्ह बटनवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर सबमिट करायचं. नेक्स्ट क्वेश्चन. फुटबॉल हे टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे आणि त्याला स्टँडर्ड कलर ग्रीन द्यायचं आहे.
फॉन्ट ग्रुपमधून कलर ऑप्शनमधून ग्रीन कलरवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट, फुटबॉल टेक्स्टला आपल्याला अलाइनमेंट द्यायची आहे. फुटबॉल टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे आणि त्याला आपल्याला लेफ्ट अलाइनमेंट द्यायचं आहे. या ठिकाणी या सेक्शनची लाईट संपलेलं आहे.